तरी मित्रा हो नमस्कार. वार आहे गुरुवार, तारीख आहे 6 ऑगस्ट. 6 ऑगस्टला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर महाबळेश्वर, महाड, मंडणगड हा जर परिसर जर आपण बघितला तर या भागांमध्ये आपल्याला दिवसभर रिमझिम पाऊस हा दिसत आहे. म्हणजेच महाबळेश्वर, भोर, चिपळूण, संगमेश्वर, त्याचबरोबर म्हणजे कणकवलीपर्यंत, सावंतवाडीपर्यंत रिमझिम पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर कोल्हापूर परिसर जर बघितला तर कोल्हापूर परिसरामध्ये आपल्याला दुपारी 1च्या 2च्या सुमारास थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा दिसत आहे. सांगलीमध्ये, ईश्वरपूर, विटामध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर सांगोला, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, इंदी, विजयपूर हा जर परिसर बघितला तर या भागात देखील रिमझिम पाऊस आहे. जास्त पाऊस नाही पण रिमझिम पाऊस हा त्या परिसरात असणार आहे. त्याचबरोबर आपण जर संध्याकाळी 7 वाजता जर बघितलं तर सोलापूर, नळदुर्ग, अक्कलकोट, कलबुर्गी, त्याचबरोबर धाराशिव, लातूर, अहमदपूर, अक्कलकोट, विजयपूर, सांगोला, पंढरपूर हा परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात म्हणजे पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर परभणी, नांदेड, हिंगोली, उमरखेड, पुसद, अरणी, पांढरकवडा, आदिलाबाद, त्याचबरोबर निजामाबाद, परभणी, जिंतूर, त्याचबरोबर परळी, माजलगाव, परतूर, जालना, अंबड, त्याचबरोबर आपण जर पैठण परिसर बघितला, छत्रपती संभाजीनगर, पाथर्डी, अहिल्यानगर, श्रीरामपूर, कोपरगाव, मनमाड, मालेगाव, धुळे, त्याचबरोबर अंबळनेर, चाळीसगाव, जळगाव, शेवगाव, बोदवड, बुऱ्हाणपूर, त्याचबरोबर चापोडा, शिरपूर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात पाऊस नाही आहे पण ढगाळ वातावरण दिवसभर असणार आहे गुरुवारी 6 ऑगस्टला. शेतकरी मित्रांनो, आपण जर नागपूर, यवतमाळ हा परिसर बघूया. इथे पावसाची गुरुवारी 6 ऑगस्टला काय परिस्थिती आहे. आपण जर 5च्या सुमारास जर बघितलं तर आपल्याला नागपूर, भंडारा या भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. गोंदियामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस हा गुरुवारी 6 ऑगस्टला होणार आहे. त्याचबरोबर आपण जर इथे उमरेड परिसर बघितला, वर्धा, हिंगणघाट, चिमूर, त्याचबरोबर वरारा, चंद्रपूर, पांढरकवडा, आदिलाबाद तर या परिसरामध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही या परिसरात. त्याचबरोबर आपण जर निर्मळ परिसर बघितला तर निर्मळमध्ये देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर हिंगोलीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर नांदेड परिसर जर बघितला तर नांदेडमध्ये आपण रात्री 10च्या दरम्यान जर बघितलं, 12च्या दरम्यान तर हिंगोली, उमरखेड, पुसद या परिसरात थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर जळगाव, चापोडा, अंबळनेर हा परिसर बघूया, येथे पावसाची काय परिस्थिती असते. तर इथे आपण बघू शकता म्हणजे जळगाव, त्याचबरोबर अंबळनेर, धुळे, चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, सटाणा, साक्री, नंदुरबार, शिरपूर, त्याचबरोबर म्हणजे हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर वलसाड, वापी, पेठ, वडा हा परिसर बघितला तर येथे देखील म्हणजे जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा 12च्या दरम्यान होईल. बाकी दिवसभर जर बघितलं तर दिवसभर पूर्णपणे ढगाळ वातावरण या परिसरात असणार आहे. घोटी झालं, लोणावळा झालं, लवसा झालं, महाड झालं, महाबळेश्वर, चिपळूण या परिसरात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकूणच आपण गुरुवारी 6 ऑगस्टचा हा हवामानाचा अंदाज बघितलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कोणत्या परिसरामधून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.